या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण आज गारज गावात आलेलो आहेत. बोरसर गटातलं हे गारज गाव आहे. इकडे एक फाईट पाहायला मिळणार आहे. दोन शिवसेनेमध्ये इकडे फाईट पाहायला मिळणार आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकर यांचा मुलगा अजय पाटील हे खरं तर रिंगणात आहेत. तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार कल्याण हे खरं तर रिंगणामध्ये असणार आहे. त्यामुळे इकडे ही बिग फाईट खरं तर पाहायला मिळणार आहे. मात्र गारज गावाची या सगळ्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका असणार आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी सगळी आम पब्लिक आपल्यासोबत आहेत. इकडचा राजकीय कौल काय सांगतो. चिगडगावकर देखील एकदा आमदार राहिले होते आणि या सगळ्या राजकीय घडामोडींमधून बोरसर गटातली ही निवडणूक कशा पद्धतीनं खरं तर रंगणार आहे हे आता आपण या सगळ्या नागरिकांशी बोलणार आहोत. भाऊसाहेब नामदेव सरोवर. बरं, इकडे दोन शिवसेनेमध्ये सामना आहे. एक ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना. शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकरांचा मुलगा रिंगणात आहे. चिगडगावकरांच्या काळात काही कामं झाली होती का इकडे? नाही, काहीच नाही कामं झाले. काहीच नाही कामं झाले. 5 वर्ष आमदार होते, त्याने काहीच केलं नाही इकडे. बरं, मग आता मध्यंतरी ते शिवसेनेत आले. शिवसेनेच्या विरोधातच अख्खं आयुष्य चिगडगाव कुटुंबाने खर्च केला. आता ते शिवसेनेत आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या चिरंजीवाला. मग आता कसं करायचं? हो, आता जे लोकांच्या लक्षात बसन तसं लोक करतील आता. पण मग अनेक दिवस शिवसेनेत काम करणारे लोक होते, त्यांच्यावर अन्याय झाला नाही का हा? अन्याय झाला, पण मग आता ते लोक काही लक्ष देत नाही ना. हो, आता सर्वसाधारण माणूस काय करील? हां, ते पक्ष खुर्च्या करता इकडे तिकडे तिकडे इकडे होत्या ते. पण चिगडगावकरांच्या मुलाला संधी दिली पाहिजे की नवीन चेहरा पाहिजे? मग आता नवीन तर पाहिजेच खरा. आता जुने काय त्यांचे चालूच आहे. ते बाप गेला का मुलगा आला, मुलगा गेला का नातू आला. हां, नवीनला काहीतरी भेटलं पाहिजे चान्स. मनोज गायके, कल्याण गायके ते उमेदवार आहेत, तर कसा आहे उमेदवार? काय आता त्यांचं काही पाहिलं नाही अजून तर कसं आहे काय आहे. पण आता लोकांचं म्हणणं आहे का बा ह्याच माणसाला आता मतदान करा. कोणाला? हे काय कल्याण मनोज गायके. चिगडगावकरांच्या मुलाला नको. आता काहीचं म्हणणं यायला द्या, काहीचं म्हणणं यायला द्या. पण तुम्ही खूप निवडणुका बघितलेल्या आहेत. शिवसेनेच्या विरोधात चिगडगाव कुटुंबाचं राजकारण राहिलेलं आहे. या सगळ्या जर घडामोडी बघितल्या तर मी यापूर्वी इकडे येऊन गेलो होतो गावामध्ये. लोक म्हणले चिगडगाव कुटुंबाचे आम्ही कधीच पाठीशी राहणार नाही, कारण आम्हाला खूप प्रलोभनं दिलेले आहेत. या सगळ्या घडामोडी पाहता चिगडगावकर एकदा आमदार राहिले होते. मग असं असताना त्यांच्या मुलाला संधी देणं कितपत योग्य राहील? आता मी एकला मी नाही सांगू शकत. तुमचं मत सांगा ना. माझं मत आहे बा नवीन मुलाला नवीनच द्यायला पाहिजे. पण तुमच्या नवीन द्यायचं म्हणलं ठाकरेंच्या उमेदवाराला तुम्हाला पसंती द्यावी लागणार आहे, कारण तुमच्याकडे पर्याय आहे तो. आता कदम साहेब खूप निवडणुका बघितल्या असं. हो, कुठल्या पक्षाचं काम करायचे? आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादी पक्ष आपल्या या पक्षात आहे. शिवसेनेमध्ये. हा, मशाल पहिलं धनुष्यबाण होता. आता ते चिन्ह सगळं गेलं त्यांच्याकडून. बरं, आता याला आहे. बरं, मग आता इकडे शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार भाऊसाहेब चिगडगावकरांचा मुलगा अजय पाटील इकडे मैदानात आहे आणि तिकडे एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे मनोज गायके. मग आता चिगडगावकरांनी काही केलं होतं का आमदार असताना त्यांच्या काळात? काही काम नाही केलं आमच्याकडे. नाही, काम नाही केलं. काहीच काम नाही केलं. काम नाही केलं. बरं, मग आता कुणाला संधी? आता कल्याणरावला संधी देणार यावर आम्ही. का बरं कल्याणरावला? नवीन उमेदवार आहे, चांगला आहे. आता हे पहिल्यापासून माजलेले उमेदवार आहे. पहिले आमदार होते, खासदार होते, भानगडी त्यांच्या घरात झालं. आता कवर द्यायला चालते. काम तर काही करीत नाही, काय करता येईल देऊ संधी. मग याला देऊ नवीन माणसाला संधी. पण इकडून शिवसेनेचे उमेदवार रामहरी बापू निवडून गेले होते, त्यांचं मतदारसंघ का बदलला या लोकांनी? त्याला घेतलं नाही नव्हतं, तो निवडून आला असता आमच्याकडे, पण त्याला तिकडे दिलं, वाकला गडात दिलं त्याला. तो जर इकडे असता ना मग यायचं आम्ही काय मानतो, मग आम्ही त्यालाच मतदान करणार होतो. माणूस चांगला होतो, आमच्या परिचयातला माणूस होतो. नवीन उमेदवाराला संधी द्यायची. आता मी नवीन उमेदवाराला संधी देणार. ताराचंद राजपूत, झोलेगाव. राजपूत साहेब, काय तुमच्या गावाची परिस्थिती आहे इकडे? काय हे अशीच आहे ना. अशीच आहे. कशी? सेनेला देऊन. कोणत्या शिवसेनेला? आता शिवसेना दोन आहे ना, ठाकरेंची आणि शिंदेची. मग शिंदेला देऊ ना. बरं, शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता असं म्हटलं गेलं, मी अनेक नागरिकांना इकडे बोललो, ते म्हटले की
आम्ही एकनिष्ठ शिवसैनिकच आहोत, शिवसैनिकांना मत दिलं असतं. मात्र ज्या कुटुंबाने गेली अख्खा राजकीय कारकीर्द शिवसेनेच्या विरोधात काम केलं आणि निष्ठावान शिवसैनिकांवरती अन्याय झाला, माझ्या आमदारांच्या मुलाला तिकीट देणं हा आमच्यावर अन्याय झाला, हे तुम्हाला योग्य वाटतं का? योग्य ना योग्य त्याच्यात काय, जिकडं सत्ता भेटली तिकडंच चालली. हं? त्याच्यात काय तर बरं, चिगडगावकर आमदार होते, तुमच्या गावासाठी काय काय केलं पटापटा सांग. आणि आलेच नाही ते आमच्या गावाला. मग आता ते आले नाही, मग आता त्यांच्या मुलाला संधी द्यायची, पुन्हा त्यांना बोलवायचं काय का? द्या त्या? मग त्यांना बोलावं लागेल ना, निवडून द्यायचं नाही, म्हणून. नाही, त्याला काय निवडून द्यायचं? मग कोणाला निवडून द्यायचं? हो आता जे येईल त्याला. दोन शिवसेनेचेच उमेदवार आहे ना. हो ना, हो ना. हो ना, मग देऊ ना आता. मत द्यायचं नका सांगू, पण कौल सांगा कुणाकडे. कॉल तर आहेच ना आता. कोणाकडं? शिंदे गटाकडे. शिंदे गटाकडे कौल आहे. आणि मग चिगडावकरांचा मुलगा उभा आणि त्यांना मतदान द्यायचं नाही आणि शिंदे गटाला मतदान द्यायचं, हे कसं जुळन मग सूत्र? पाहू ना मग ऐन टाइम. नाराजी आहे ना, ऐन टायमावर बघू असं का? सांगा, कार्यकर्ते आले शिवसेनेचे. योगेश्वर प्रकाश कराळे. मी भाजपचाच कार्यकर्ता आहे. आठवला ते तुमच्या खांद्यावर. ते आता दोस्तांना गारजमध्ये सोयरे ना त्यांना, पण मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि दिनेश भाऊचा कट्टर आहे. पण दिनेश भाऊचे कट्टर कार्यकर्ते आहे. दिनेश भाऊचे कट्टर कार्यकर्ते काय करू लागले इकडे? कट्टर काय नाही करायचं काही नाही, आम्ही कामासाठी आलो होतो, आमच्या कामामध्ये इथं बसलो. दिनेश भाऊंची भूमिका महत्वाची आहेत ना, काम बरोबर चाललंय त्यांचं. त्यांचं काम बरोबर चालू आहे, सगळं बरोबर चालू बोलतो. आहे. कम बोलते. आम्हाला तरुण पाहिजे होता, मग तरुण उमेदवार टाकले. दोन्ही तरुणच आहे ना. पण काम करण्याची शैली जी याच्या अजय भोगडे ती बाकी उमेदवारात दिसत नाही. त्यांचे वडील आमदार होते, किती वेळेस मतदारसंघात आले, काय सामाजिक काम केलं, कुठले कुठले विकास कामं झाले, जरा पटापटा सांगा. ज्या वेळेला आमदार होते त्यांच्या विरोधात तर मी होतो, पण त्याने आमच्या गावात भरपूर काम केलं. आमच्या काम गावामध्ये सांगा. 35 वर्षात रोड नव्हता. चिकटगावकरांनी, चिकटगावकरांनी पहिले कैलास पाटलांनी केला, बोरणारे सरांनी काही नाही केलं ना. नंतर भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांना केला आणि सिंचनचे 3 प्रकल्प आमच्या गावात चिकटगावकरांनी दिले. कोणत्या चिकटगावकरांनी? आबांनी भाऊसाहेब तात्यांनी, आबानी, दोन्हींनी पण दिलेले. कैलास आबांचं योगदान होतं मनेड प्रकल्पासाठी. आबांचं सगळ्यात पहिलं योगदान आहे मनेड प्रकल्प आणला होता. प्रकल्पासाठी. निधन झालं त्यावरून ती आठवण झाली. आणि परत बर, पण आता चिगडगाव कुटुंबाची अवस्था अशी झाली का तिकडे भावाच्या मुलीच्या साठी ते चिगडा कुटुंब प्रचार करू लागलं कैलास साहेबांच्या मुलीसमोर. मग ते योग्य का? आता तो त्यांचा निर्णय, पण आमच्या गटापुरतं आमच्यापुरतं ज्या व्यक्तीनं काम केलं त्या व्यक्तीचं नाव घेणं आपलं धर्म आहे, कर्तव्य आहे. चुकीच्या बातम्या बरं, देणं, चिगडगाव एक मिनिट, चिगडगावकरांनी जास्त काम केलं का बोरणाऱ्यांनी केलं? आमच्याकडं तर सत्ता कमी असताना चिकटगाव घराण्यानं जास्त काम केलं आणि आता चालू वर्तमान काळामध्ये बोलणारे सरचं चांगलं काम आहे. सरांचं काम आहे, हे मान्य करावंच लागेल. मान्य करतो बरं, ते रामारे बापूंचा इकडे मतदारसंघ होता, का बदलला तो मतदारसंघ? बापूचा बदलला तर बापू काम केलं होतं ना त्यांच्या काळात. बापूनं 0 काम केलं आणि घराघरात जादा वाद लावले. गावगुंडीमध्ये एकमेकाच्या झगड्यामध्ये बापूचा नंबर 1चा. सगळ्यात बोगस जर माणूस असेल तर रामारी बापू. म्हणून मग मतदारसंघ. बापूला माहिती होत जर उभं राहिलं असतं तर डिपॉझिट गोळा झाला असतं. कंडिक्शन आहे ती, पुराव्यास आहे. बरं, कधी विचारलं तर पुरावा देईल. चिगडगाव मुलाचं पार्ट जड. नाही, इथं तर ते 100% येणारच आहे, कारण त्यांचं काम बोलतं. चिगडगाव कुटुंब हो, त्यांनी प्रचार केला नाही केला तर बोलणारच आहे ना. आमचं जे म्हणजे आमचे जे कार्यकर्ते आहेत दिनेश भाऊ, आम्ही तर त्यांचे कार्यकर्ते, पण आम्ही ज्यांना काम केलं त्यांचीच वाहवा करणार आहे, कारण आमचाच माणूस असा आहे का खरंच काम करणार आहे, खोटं काम करणार नाही. त्यांच्या बाऱ्यात खोट्या बातम्या पसरत आहे की बा युती असताना ते इकडे हे सांगते ते सांगते, अजिबात नाही. पण त्यांनी भाजपात डॉक्टर दिनेश परदेशींनी पाठिंबा दिला ना सवनगाव गटात. अजिबात उमेदवार अजिबात कोणाला पाठिंबा नाही, काही नाही दिला बी असेल तो आमच्या गटात नाही दिला. मी पूर्ण सांगतो तुम्हाला, आमच्या गटात माझा नाही मुद्दा दिला ऐका. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, मी व्यक्तिशः त्यांची मुलाखत घेतली. ते मला म्हणाले आम्ही सवनगाव गटात अपक्षाला पाठिंबा देत आहोत, इतर जागांबद्दल आम्ही उद्या ते निर्णय जाहीर करणार आहे. त्यांचा आदेश आला मग तुम्हाला दुसऱ्याचं काम करण्याचं करणार का तुम्ही? दिनेश परदेशींचे कार्यकर्ते आम्ही ठाम आहे त्यांचे त्यांचा कार्यकर्ते, आदेश ऐकायला ना. आम्ही ठाम आहे त्यांचे आदेश ऐकायला, पण आमच्या गटात जे काम आता आहे तुम्ही ते चिघाडावर राहिल्याचं जास्त आहे. पण महत्वाचा मुद्दा सांगतो. मागचा काही काळ बघितला नगरपालिकेपासून तर शिवसेनेचं आणि भाजपचं दिनेश परदेशींचं कसं झालंय माहिती ना तुम्हाला, कसं व्यासपीठ गाजले. अहो वाजू द्या ना, पण कामाचाच माणूस आला ना. त्यांचं काम होतं शहरावर, आलीच ना सत्ता, तसं ह्या भागात काम आहे, येणारच ते.
शिगाटगाव घराण्याचं माणूसच येणार आहे. आम्ही जरी भाऊचे असलो तरी त्यांच्या विरोधात बी काम केलं ते येणारच आहे. फळीचिडतच तयार होईल. शिरूरला काय परिस्थिती आहे बरं मग? कुठली शिरूरला भाजपचं ओके का ते ठाकरे आता शिंदेच्या शिवसेनेत आले संजय निकम? मला काय म्हणायचंय, तिथल्या कामाच्या पद्धतीनं तिथले लोक ठरवतील ना, इथल्या कामाच्या पद्धतीने आम्ही ठरवणार. बाहेरचे लोक काय सांगणार आहे? घराच गावात सगळं झालं का? का काही काम बाकी राहिलं कुठलं घराच गावात? अहो पूर्ण आयुष्य जरी केलं तर कोणाकडूनच पूर्ण काम होत नाही. भाऊ आता 15-20 वर्षापूर्वी वैजापूरमध्ये तरी भाऊकडून बी पुरं काम होईल. जनतेला रोजच्या नवीन अपेक्षा आहे. मग त्यांचं काम असल्याशिवाय जनतेनं उचललं शहराच्या. तसं या गटामध्ये ना बोरसर गटात त्या घराण्याला उचलणारेच लोक भरपूर आहे. किती विरोध केला तर शिगाटगाव घराण्याला उचलणारे लोक आहे, कारण त्यांचं खूप योगदान आहे. हा त्याच्यानंतर आता जे आहे ते बोरणारे सरचं आहे. आणि भाऊला चान्स मिळाला नाही तर भाऊ त्यांच्यापेक्षा 10 पटीचे काम करायला स्पीडला. तुम्ही सगळ्याचं कौतुक केलं. मला तुम्ही करायचं नाही, जे खरं आहे ते तुम्ही मला जे खरं आहे ते बोलायचं. तुम्ही मला आता माझ्या आयुष्यातल्या मुलाखतीत पहिले माणसं भेटले. तुम्ही कोणालाच नाराज नाही केलं. नाही, नाराज करायचा विषय जाऊ दे नाही. आता खरं नाराज सांगा. करायचा विषय ते जाऊ दे आता खरं सांगा. पार्ट जड कोणाचं आहे? आता खरं सांगायचं. आता बी पारडं धनुष्यबाण आहे, कारण प्रत्येक महिलाचा विचार आहे. 1500 रुपये त्या महिलाने गेले. आजही आमच्या घरच्या महिलाला जर विचारलं ते म्हणत्या आम्हाला द्यायला महिन्याला 1500 ते रुपये. 50 मग ते रुपये भावाभावात देते. भांडे ना. ते शिंदेचा भाऊ शिंदे भाऊ आहे का तुमचा देवा भाऊ मोठा कोण आहे? अहो ते आता ते वर ठरवते, पण तुम्ही महिला आज सांगा, ठरवते ना. कार्यकर्ते देवा भाऊ का शिंदे साहेब? कोणता अहो भाऊ मोठा आहे? आमच्यासाठी तर देवा भाऊचे, पण महिलासाठी शिंदे भाऊ झाला ना. देवा ते भाऊचे लोक- 1500 रुपये देऊन माहिती आहे का देवा भाऊचे सगळे लोक इकडे स्थानिकचे राजकारणी शिवसेनेचे सगळे विरोधात प्रचार करू लागले ना नाही ते उघडपणे. करतील ना. सांगतो त्याचं कारण सांगतो. हा. वांजरगाव गटात एक फाईट आहे तुम्हाला माहिती आहे. पण ठोंबरे वर्सेस जगताप आहे. तिकडे दिनेश परदेशींचा फोटो बॅनरवर आहे. पण जे कार्यकर्त्यांचे फोटो बॅनरवर आहे ते राष्ट्रवादीचा प्रचार करू लागले. अहो ही सांगायची गोष्टी आहे. उघड करू लागले. मला आतापर्यंत भाऊचा फोन नाही. असं करायचं फोन तसं. लावून देऊ का भाऊला? बिलकुल. काय सांगायचं भाऊ? भाऊचं कुठलं काही काम असलं भाऊ पहिले कॉल करते, मग मला कॉल झाला असता. काय नाव काय तुमचं? योगेश प्रकाश काळे. तुमचं बाईट भाऊला पाठवा तुम्ही आता. बिलकुल बिलकुल. निवृत्ती भाई तुपे ते म्हणले लय विकास केला तात्यांनी. आम्हाला 5 लाखाचा पुतळा कबूल केला ज्याला नाही द्यायला. काल तुमच्या एक मुलाला भेटलो मी 8 दिवसापूर्वी आलो तुमच्या गावात. नाही, नाही. ते म्हणले यांच्या गाडीच्या काचा खाली होत मी नाही. 15 वर्ष आमदार मतदान दिलं द्यायला कोणाला? भाऊसाहेब तात्याला. मग दिला असं ना तात्यांनी काम केलं असं मग ना. काहीच नाही केलंय. हा. काहीच नाही केलं काम. हा, मग आता मग आता काय मशाल तात्या पण मशाल मधून इकडे आले ना. नाही, जुनेच आहेत मशालीत होते ते काही मशाल दिवस. नाही, मशालाच येणार. हं? मशालाच येणार. का बरं मशाल? मग पण माझ्या आमदाराचा मुलगा आहे, एवढं वजन आहे, सगळ्या गाडीची गोष्टी. काच वळली ती कोण ते वैजापूरला वस्त्र पाहत नाही. कोण? भाऊसाहेब तात्या चिकटगावकर. पण आता बोरणारे सरांचे लोक इकडे खूप आहेत ना. बोर नाही सरळ नाही बोल राहिले मी, भाऊसाहेब तात्या बोल राहिले. पण मग सरांचे कार्यकर्ते म्हणतात नाही नाही. ते आता आले इकडे. हं? आता आले आडमध्ये. बर बर आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. हा विचार ना. इकडे कट्टर शिवसैनिक खूप होते. हा तात्यांचं अख्खा आयुष्य शिवसेनेवर टीका करण्यात गेलं. मग आता ते शिवसैनिक कोणाचं काम करू लागले? हा? उद्धव बाळासाहेब ठाकरे. का बरं? मग ते चिन्ह पळून नेलं आता ना. ते म्हणले तात्या इतका विकास कुणीच नाही केला. नाही, नाही. त्याला पाथरीचे मी एवढं फिरलो मतदारसंघात पण मला ते पाथरीचे आम्ही घराचे. कळलं का? ते बँकेत आले इकडे. हा कळलं 15 ते तात्याचे काम किती पटापट सांगू लागले ते कोण ते लोक. नाही नाही काहीच नाही केलं. मग कोणाचं पारडं जड आहे? ठाकरेंच्या शिवसेनेचं की धनुष्यबाणाचं? नाही आमचा पुतळा 5 लाखात द्याला नाही द्यायला कबूल करेल. ते मुलगा म्हटला, मी एका मुलाला विचारलं, ते म्हटलं पुतळा देणार होते, कबूल केला पण पैसे दिले नाही. गेलेच ती नाही. बातमी पण टाकली. हा. मग आता काय करायचं या निवडणुकीत? मशाल चालणार. बघा बरं का, हा ते सरकार अवघड दिसू लागलं त्यांचं. हा पण माझ्या आमदाराचा मुलगा आहे ना, एकदा संधी दिली पाहिजे ना. काय होतं दिल्याने? नाही नाही आम्ही गण पहिलं तिकडे भाऊसाहेब चिकटगावकर त्यांच्या भावाच्या मुलीच्या विरोधात प्रचार करू लागले. अपक्ष उमेदवार उभा केला त्यांनी कैलास आबांच्या मुलीसमोर, अश्विनी समोर. हे तिकडे राम हरी प्रचार- बापूचं. हे प्रचार करायला तिकडे जायचं. तुम्ही आबांचे कट्टर हा कार्यकर्ते. शरद पवार किती कट्टर आहे. आबा एकदा आमदार करून गेले, आता मुलीची वेळ आली तर काय केलं तात्यांनी? काय चुकलं? आबानं काम केलं माल, तात्यानं नाही केलं काम. कळलं का? आबानं केलं काम माल, तात्यानं नाही केलं. ते बघा ना, आवाज किती आहे धनुष्याचा मोठा. असून दे ना हो. साहेब, तात्यांनी जास्त काम केले का बोरणार सरांनी केले? बोरणार सरांनी केलं तात्यांनी काहीच नाही केलं काम. केलं ना तात्याने मग असं म्हणा ना. आमचं 33 पण तात्या म्हणत, पण तात्या सगळे शेतकऱ्याचे प्रश्न मिटवले. 33 केवी दिला आम्हाला लोकांचे मोठे. तात्यांनी एवढे कामं केले होते तर त्यांच्या पुतण्याला का निवडून दिले नाही त्यावेळेस तुम्ही? मग कोणाला तुम्ही पाडलं ना दादांना मग त्यावेळेस नाही, शिवसेनेत मग आता बोरणार आम्ही- सर आमदार झाले ना. आम्ही शिवसेनेचे होतो ना.
बोरणार साहेब आता तुम्ही कट्टर शिवसैनिक आहे का? मला पहिल्यांदाच उत्तर. हा कट्टर आहे. मग आता तात्या एवढे दिवस तुमच्यावर टीका करत होते, वाणी साहेबांना काय काय बोलत होते, भाषण दाखवू का तुम्हाला मी? पण आता तात्या आमच्याकडे आले ना, मग आता शुद्ध झाले का तात्या? आणि मग हा? माझं सगळे शुद्ध होऊ राहिले. कोण कोणाकडे जाईना? दिनेश परदेशी किती तुमच्या चक्र आणून राहिला, दिनेश परदेशी किती उड्या मारायले, ते का आलं मग ते पण ते निवडून आले ना. निवडून आले. पण मग दिनेश परदेशी पहिले हे उबाटा याच्यामध्ये होता ना, उबाटामध्ये. मग आता उभाटात आता माणसं- भाजपमध्ये गेले, पहिले भाजपमध्ये होते, उबाटामध्ये आले. नाही पण तात्याची कारकीर्द मोठी आहे ना. तात्याने बी काम केलेलं आहे आमच्याकडे, नाही कस काय आता लोक म्हणतात ते शिवाजी महाराज पुतळ्याचा काय लफडा आहे, सांगून टाका तुम्ही पटकन. शिवाजी नाही नाही ते महाराज पहिले मिटवा, ते लोकांचं मिटून टाका. शिवाजी तुम्ही महाराज- तुम्ही तात्याच्या वतीने बोलून टाका. ते पैसेच काय केलं, देणार का 15 लाख रुपये? ते पुतळ्याला सांगितले होते त्यांनी आमदार असताना. 15 लाख बोली केले होते. तात्या म्हणे निवडून मला व्हिडिओ दाखवला त्या मुलांनी. व्हिडिओ दाखवले. व्हिडिओ कुठं असेल? आपण पुतळा बसू बा. महत्वाचा मुद्दा सांगतो, मी असं बोलत नाही. मी ते एका तरुणाला भेटलो, ते म्हणलं मला राजकारणात काही घेणदेण नाही. छत्रपतीचा पुतळा आम्ही उभारणार होतो, त्यांनी शब्द दिला होता दिला होता, आणि त्याचा व्हिडिओ आम्ही काढून ठेवलेला आहे, दिलेला पण तात्याने दिला नाही. दिला होता. मग आता तुम्ही तात्याकडे जायला पाहिजे, तुम्ही गेला नाहीत तात्याकडे. नाही नाही तात्याकडे आहे ना मी आता. मग ते पुतळ्याच कसं करायचं, भेटन का आता? मग पुतळा भेटला, त्याचा आणि ते पुतळा कधी बसवला म्हणलं होतं होता. माहिती का? हा. ते आमदारकीची निवडणुकानंतर 2 टर्म गेले त्याच्यामध्ये, आता हो ना. 10 वर्ष गेले. मग आता कसं मग करायचं? बाकीचे काम केलीत ना तात्यानं आमच्याकडे. या पुतळाने- निवडणुकीत पुतळाने पहिलं दिलं. पुतळ्याचं काम झालं पाहिजे आपल्या. पुतळ्याचं काम तर झालेलं आहे ना आमच्याकडे आता, आणि आता होईन आणि काम राहिलं ना बाकीचं त्याचं बाकी थोडं. राहिलेलं आहे, करून घेऊन आता. तात्याने ते शब्द पाळतील की आणि नाही? मग पण त्यावेळेस पाळला नाही ना तात्याने शब्द, खरं आहे. त्यावेळेस पाळला नाही, पण आता पाळतील. आता तुम्ही पाळायला लावशाल. हो. जाऊ द्या, पारडे कोणाच जड आहे? पाळला तर इकडं धनुष्यबाणाचं जड आहे. नीट सांगा, नीट सांगा. धनुष्यबाणाचं जड आहे. धनुष्यबाणात कसं कसं? मग मग ते राम अरे बापू जीव धनुष्यबाणात जड होते, ते बापूला कोण इकडून तिकडे टाकलं तुम्ही? टाकलं म्हणजे ते आता तात्याला इकडे हे सर्कल सुटलं म्हणजे बापूला, मग तिकडे टाकलं. रनिंग माणूस असतो, विकास केलेला असतो, काम केलेलं होतं बापून, मग का तुम्ही बापूंना तिकडे टाकलं? आणि तो बापू म्हणे मी तिकडेही चालतो, मला तिकडे टाकलं चाललं, तात्याला इकडे चाल द्या. बरं, मग चिकडा कुटुंबाच्या विरोधात चालतं का तिकडे? कुठं त्या आबांच्या मुली समोर गेले ना ते. आता पक्ष आहे, पक्ष आता काय हे बी पक्षवाली ते बी दोन्ही भावांमध्ये भांडणं लागले ना शिवसेनेमुळे. नाही नाही, पण मग ते उभाटाचे आहे ना. आमदारकीला पाठिंबा दोन्ही पुतण्यांना दिला होता, काकानी दिला होता, बरोबर? ऐका ना, पण आता यावेळेस काकाला मदत करू लागले, पुतण्याकडे कोणी बघे ना. तात्याची सुनबाई आता उभाटामध्ये आहे ना. तात्याची सून कोणती तात्यासून? भाऊसाहेब तात्याची नाही ना, तुम्ही चुकू लागले. त्यांचा मुलगा शिवसेनेकडून आहे तुमच्या, आमच्याकडे आणि मी त्यांच्या त्या भावाच्या गटात. उबाटाकडून नाहीये ती, मग? शरद पवारांच्या तुतारीकडून आहे. हा तू तरी कोणच ना. हा, मग आता ते हा, तू तरी तुझ्या भावाला काय वाटत असेल, आपण आमदार केला ना, आपला भाऊ आपल्या मुलीच्या विरोधात प्रचार करतो, योग्य आहे काही? तात्या कुठं प्रचार करू राहिले होते इकडं. गेले ना ते रामारी बापूंच्या व्यासपीठावर, मी बघितले भाषण. हा बरं, बोरणारे सरांनी पाठिंबा दिला रामारी बापूंना अपक्षाला, माहिती आहे? मग तात्यांचा पाठिंबा झाला ना. भाजपवाल्यांना तिकडे पाठिंबा दिला, आता त्याच्यामुळे तुम्ही मग तिकडे ना, इकडे भावाचं पाठिंब्याचं मला क्लिअर करा तुम्ही एकदा. भाजपनं पहिलं सोनगावला पाठिंबा दिला, त्याच्यानंतर मग आम्ही इकडे पाठिंबा दिला वाकल्या सर्कल पण मध्ये. तुम्ही अशा व्यक्तीच्या समोर गेला का? तो पण विधानसभेला तुमच्यासाठी लढला ना, अभय पाटील. कोण? त्याच्या बहिणीसमोरच पाठिंबा दिला ना तुम्ही. अहो, मग दिला तर काय त्याच्यावर अन्याय झाला ना तो. ते वेगळ्या पक्षाचे, हे वेगळ्या पक्षाचे. नाही, पण मग आता तुम्ही तात्याला इकडे घेऊन तिकीट दिलं, मग तिकडे त्यांना घेऊन काय अडचण मध्ये द्यायला वाकल्यामध्ये? सर्कल एकच सुटलं आणि तात्यापुरतं फक्त एक. मग तुम्ही रामहरी बापू शिवसेनेचे अपक्ष पाठवले, अभयदादाला चालत नव्हते का अपक्ष? कोण? अभयदादा अपक्ष चालत नव्हते तिकडे? आबाई दादा इकडे चालत होते ना, तिकडे चालत नव्हते ना. मग तिथं चालत नव्हते, पण आता रामहरी बापू मला सांगा, आबांच्या मुली समोर आबांना काय वाटत असेल? आणि आबाला काही वाटत नाही, त्याचं काही वाटत ते पक्ष आहे. बाबा कोणत्या रस्त्याचं प्रकरण आहे आपलं सांग. गारच ते बाबुळगाव भोकरगाव रस्ता होता, 30 वर्षापासून तो मंजूर झाला, त्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. तो खासदार साहेबांना उकरून काढला. जिल्हा कोणते खासदार साहेब? आत्ताचे हा संदीपान भुमरे भुमरे मामा, ऐका हा सांगा. त्यानं काय केलं, एक कंत्राटदार आणला त्यांच्या तिकडचा, रस्ता पाहिला, त्यांना वाटलं इकडे याला कोणी वाली नाही या रस्त्याला, त्यानं त्याचं बजेट काढून घेतलं आणि मोकळे झाले. भुमरे मामाने रस्त्याचं बजेट हो काढलं. हो, ते रस्ता केला नाही. नाही झाला रस्ता तो. बर, आता ते म्हणले तात्यांनी 1 काम केलं. किलोमीटरचा डांबरी रस्ता मग होता आता तो. तुम्ही बोरणारे सरांकडे तक्रार केली नाही का आपल्या आमदार साहेबांकडे? अहो आम्ही गण त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिसला गेलो, मग ते म्हणे तुमचा रस्ता दिपोळी झाल्यावर आम्ही करून देऊ, अजून त्यांची दिपोळी येईना. अहो हे सगळे एकमेकाचे ते राहते. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे ना. अहो गावकऱ्याचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. ते बाबांनी तात्याची कामं सांगितली, पण 5 लाख पैशाचा विषय क्लिअर केला. ते म्हणले नाही दिले पुतळ्याचे पैसे, त्यांनी मान्य केलं. त्यांनी मान्य केलं, ते म्हणलं तात्यांना नाही दिले म्हणे पैसे पुतळ्याचे. नसन दिले त्याने, मग आता ते खरे बोलतात तुमच्या गावातले लोक, जाऊ द्या बाकीचं. आता ह्या निवडणुकीमध्ये कसं चित्र राहील सांगा मला. कोणतं या निवडणुकीत यावेळी सगळं मिक्सचरच राहील ते. हा, रस्त्याचं बैल मिटवलं पाहिजे. मग हे जे लोक प्रचाराला येऊ लागले त्यांना विचारा ना तुम्ही, या रस्त्याचं काय करणार? विचारून त्याला निवडून आले, विचारतो ना मी असं आता. कसं निवडणुकीच्या आधीच लिहा. नाही नाही, ते बघा ते हे सांग, एका गावात गेलो होतो मी, ते लोक म्हणले बॉन्डवर लिहून घेतो. ते काय म्हणतील बा, आम्ही निवडून आल्यावर काम करू रस्त्याचं. आम्ही आता नवीन आहे, आम्ही
आमच्याकडे सत्ता नाही, काही बरं, ते नाही. बापू एकदा निवडून गेले, बापून आश्वासन दिले ते पूर्ण केले का? शिवसेनेकडून निवडून गेले होते बापू, कोणते रामारे बापू. त्याने काय आमच्या तर नाही काही काम केलं बा. आम्हाला काहीतरी केलं असं नाही यार बापून. काहीच नाही केलं रामरी बापूना. त्यांना त्याचे जे बगलातले होते का, त्यांना विहीर दे, त्यांना घरकुल दे, त्यांना आमकं दे. अहो आमची वाली फाईल त्याने घेतली नाही. समितीच्या मेंबर लोकांना 50,000 रुपये घेतले गोरगरिबाकून, जिथं 2 रुपये. बरं, मग आता मला सांगा, मग तरी शिवसेनेनं त्यांना अपक्षाला पाठिंबा दिला, मग कसं करायचं आता? जे ज्या काळात होते त्या काळात त्याने असं केलं नाही ना. आता जे आहे ते ना 50,000 गेले, जनतेचंच म्हणणं आहे. आणि आमचं माणूस शहरामध्ये काम करीत असताना दिनेश भाऊ सुखदुःखासाठी भाऊचं लाईफ प्रेम बाबा तुमच्यावर आहे. हे काय लोक काय बोलू लागले आपल्या नेत्याविषयी? चालूच असतं. तुम्ही मस्त शिवसेना घालून बसले. आहेच ना मग ते सांगा बरं, हे बाबाचं मिठवा पाहिजे, रस्त्याचं कसं कोणाचं? मिटवता? हे बाबा रस्त्याचं ते काय? बाबाचं म्हणजे आता हे 1 ते 1.5 वर्षातलं काळातलं काम नाही येते. आणि ते उकरून मीच काढलं होतं. मी सरपंच पती. भुमरे मामाच्या काळातलं ते पहिल्या काळातलं आहे. कोणत्या अगोदरच्या खासदारात जलील साहेबाच्या काळातलं आहे ते. तिथे जिल्हा परिषदमधून मान्यता भेटली डांबरी 1 ते 1.5 किलोमीटरची. आणि जो कॉन्ट्रॅक्टदार होता ते मी शोधून काढलं. शोधून काढल्यानंतर यांच्याकडे गेलो. तुम्हाला मी फोन केला की नाही? बरं, अजून महत्वाचं जाऊ द्या, आता ते गावात वाद नसते घालायचे नेत्यांसाठी. आता माझं ऐका, नाही, नाही, माझं सांगतो ऐका, मी. माझं ऐका. सांगतो ती माझं ऐका. परिस्थिती. ते ऐका ना. बाकी काटू नका तुम्ही, काही गोष्टी काटू नका. मग ती मी शोधल्यानंतर यांना सांगितलं. तो कॉन्ट्रॅक्टदार मला म्हणे आपल्याला नारळ फोडायचे. मी शोधल्यानंतर आणि तो कॉन्ट्रॅक्टदार ऑलरेडी येणार होता डांबरीकरण करण्याकरता. त्याचं डांबरीकरण करण्याकरता तो आल्यानंतर मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं. नारळ फोडलं नाही म्हणून काम केलं नाही? तसं नाही. तुम्हाला पुढचं सांगतो ना अजून. सांगा तुम्ही जरी पत्रकार आहेत, तुम्ही ऐकून घ्या ना आमचं. सांगा, मी शांत बसून घेतो, ऐका. मग ते नारळ फोडायकरता मी शेतकऱ्यांना सांगितलं. त्याच पिरियडमध्ये त्या माणसाचा मृत्यू झाला आणि ते काम उजूक ठप्प पडलं. कंत्राटदाराचा मृत्यू झाला. हा आता मी बोलू का? हा बोला. शासकाचे एक नियम्स असतात, मॉम्स असतात प्रत्येक टेंडर दिल्यानंतर. किती दिवस झाले निधन होऊन त्याचं? त्याचं मागच्या वर्षीच झालं ते. मागच्या वर्षी? हो. कोणत्या वर्षात? 2025ला. ते काम रेकॉर्डली झालेलं दाखवलं ना? रेकॉर्डली झालं ते दाखवलं त्यांनी. ते अगोदर त्याच्यामध्ये काढलेलं अधिकारी- आहे. पण त्याचा पाठलाग केला ना मी. त्याच्या अधिकाऱ्यांची चूक होती. अधिकाऱ्याने बिल रेकॉर्ड केलं त्याचं. त्या अधिकाऱ्याचं मी काय सांगू शकतो? बरं, आता महत्वाचे दुसऱ्या मुद्द्यावर येऊ का? ते तात्यांबद्दल ते बोलत होते, आता ते काय पुतळ्याच्या पैशाचं वगैरे. आता तुम्ही जुने शिवसैनिक दिसता मला, तुमचा राग बिग बघून तुम्ही शिवसैनिक वाटता. ऐका मी आता. जुना शिवसैनिक नाही. मग कधी आले शिवसेनेत? मी तात्याचं पहिलं काम केलेलं आहे. तात्याचे समर्थक आहे तुम्ही? मी अगोदर छावा संघटना पुऱ्या सर्कलमध्ये 11 पाट्या मी एका दिवसात ओपन तुम्ही तात्या ठाकरेंच्या शिवसेनेत असताना भाषण ऐकत होता का मी तात्यांची तुम्ही? छावा संघटनेचा मी सल्लागार होतो. अच्छा. छावा संघटनेचा सल्लागार होतो. एका दिवसात 11 पाट्या ओपन केले होते मी, मनूर ते रायगावपर्यंत. बरं. आणि त्याच्यानंतर तात्यांचं काम चांगलं वाटलं मला. मग तात्याचं काम केलं. आता त्या छावा संघटनेचं असं झालं, आमचा जो मेन बॉस होता तो इकडे येऊन हप्ते जमा करायला लागला. मग त्याचा राग आला मला. आणि त्या 11 पाट्या 11च्या 11 पाट्या 1.5 वर्षामध्ये मी उपसून माझ्या घरी आणले होते. मग त्याच्यानंतर मी तात्याचा कार्यकर्ता बनलो. कोणत्या वर्षी तात्याचे कार्यकर्ते? ते धनगरे आई उभी केली त्या पिरियडला. त्याच्यानंतर आमदारकीला 2दा मी. मग आता तुम्ही तात्यांसोबतच होता का राष्ट्रवादीमध्ये? नाही. हं? नाही. मग शिवसेनेत कधी गेलात? मी शिवसेनेत आता बोरणार सरांच्या टर्मला हो. अभयदादांच्या विरोधात होते का तेव्हा? अगोदर अभयदादा जेव्हा उभा होते 2014 नंतर 19 उभा राहिले. तात्या 14ला निवडून आले. 2019ला कोणच काम केलं तुम्ही? 2019ला सरचं काम केलं. मग आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा तात्याचे भाषण ऐकले का तुम्ही? महालगावचं एक भाषण गाजलं होतं, राज्यात चर्चा झाली होती त्या भाषणाची. इतकं काही मला सांगता येणार नाही. बरं, कारण काल माझ्याकडे आहे ते. तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐकवतो मी तुम्हाला ते. तात्यांनी खूप टीका केली होती. तात्यांचा इतिहास बघितला तर शिवसेनेवर टीका करणारे एकमेव माणूस होता तो. खूप तळमळीने बोलायचे तात्यांना लोकांनी निवडूनही दिले. एकदा वाणी साहेबांचा पराभव केला, दिग्गज नेत्याचा पराभव केला. मग तात्याचं एवढं चांगलं काम होतं मतदारसंघात, एवढं तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढं काम तात्याचं होतं, का नाकारलं तात्यांना? तुम्हीच का तात्यांना सोडून सरांकडे गेला?
त्या पिरियडला उभे होते त्या पिरियडला मी काम केलं. त्यांचा पुतण्या उभा होताच ना, त्यांनी माघार होऊन पुतण्या उभा केला. पुतण्या जरी उभा होता तर त्याची विचारश्रेणी तशी नव्हती ना तात्यासारखी. पण आता पुतण्याला पाठिंबा तात्यांचा होता. पुतण्या मी जरी असलो आणि माझ्या मुलात आणि माझ्यात फरक आहे की नाही? मग आता तात्याच्या माझ्यासारखा माझा मुलगा तात्याच्या राहू मुला बरं, मग आता तात्याने काम केलं होतं, मग तात्याच्या मुलात आणि तात्यात काही फरक आहे का? मग तात्याच्या मुलात आणि तात्यात फरक आहे, पण तात्याच्या मुलाचे जसे विचार आहे तसे तात्याच्या मुलाचे विचार आहे, म्हणून ते विचार मला सामाजिक पटले. काम सांगा बरं अजय पाटलांचं, सामाजिक काम सांगा. कोणाचा? अजय पाटलांचं. अजय पाटलाचे ते आत्ताशी राजकारणात आले आणि त्याच्यापूर्वी तात्याने जे काम केले त्याच्या भरोश्यावर निवडून द्यायचं अजय पाटील. निवडून द्यायचं म्हणजे ते भविष्यात वडिलाचं काहीतरी ज्ञान असल्यामुळे त्याचे ते सक्रिय झाले आणि त्या वडिलाच्या पायावर पाय तुमचं मूळ गाव हेच का? मी गारच. ते लोक पुतळ्याचं बोलत होते ते. इकडे आम्ही तुम्हाला भेट देतो. जाऊन आलो ना, इकडे या ना, पुतळ्याकडे भेट देतो ना. इथं बसा ना, तिकडे जाऊ ना, तिकडे जाऊन आलो मी. काय होतं पुतळ्याचा इतिहास सांगा. नाही भेट देतो मला तिथं. भाषण ऐकवलंय का मुलांनी? हा, मी त्यावेळेस तात्याचा कार्यकर्ता होतो. मी स्वतः होतो पुढं ग्राउंड लेवलला आणि माझ्या देखतही शब्द दिला, पण त्यावेळेस तात्याचा शब्द काय होता का तुम्ही चबुतरा एकदा उभा करा. चबुतरा म्हणजे फाउंडेशन. किती वर्ष लागली उभं राहायला त्याचा पुतळा? कोणता असा पुतळा चबुतरा उभा राहिला? त्यांनी कधी शब्द कधी दिला होता? कोणत्या वर्षी दिला होता? ज्यावेळेस ते 14 हो निवडून आले तेव्हा, निवडून येण्याच्या पूर्वी नाही, 2014लाच ना. हा 14 जेमतेम आता वर्षाचा काळ खूप मोठा हा झाला. हा एवढ्या सगळ्या परिस्थितीत तात्यांनी द्यायला पाहिजे होता. हा शब्द तर कायम व्हायला पाहिजे होता. आणि विषय त्यांचा कसा होता मी स्वतः सांगतो ना तुम्हाला का मी स्वतः होतो तिथं का त्यांनी काय सांगितलं होतं तुम्ही चबुतरा उभा करा आणि त्याच्यानंतर मी 5 लाखाचा तुम्हाला पुतळा देतो. बर, मग आपल्या गावकऱ्यांनी चबुतरा कधी उभा केला? तो त्याला कालावधी लागला. किती वर्ष लागली त्याला? 2014? त्याला बरेच आता या ग्राउंड लेवलचे काहीतरी विषय असतात त्याच्यामुळं चबुतऱ्याला वेळ लागला. आणि आमचे संजीव वारले, काय राव एवढं आमचे संजीव वारले त्यांनी हा सरचे इतले संजीव सरवर, संजय वामन सरवर ते मिस्त्री काम करत होते. त्यांनी एकही रुपया घेतला नाही. स्वतःच्या पैशातून गावकऱ्यांनी सगळे पैसे उभे करून चबुतरा उभा केला आणि त्यांनी मिस्त्री कामाचा 1 रुपया घेतला नाही. गावकऱ्यांनी ही सगळ्यांनी मदत केली. हा स्लॅब जो टाकला हा स्लॅब हातानं सिमेंट काढून टाकलेला आहे. मग आता तात्यांनी हा स्लॅब झाल्यानंतर हे मदत केली नाही? त्यामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त आणि काळ गेला. तात्यांनी ज्यावेळेस साधारणतः आता 24 पडल्या 12 वर्ष झालेत आता यावेळी. ज्यावेळेस तात्याचा पराभव झाल्यानंतर आता तात्याचा पराभव झाल्यानंतर सत्तेतच नसताना कोण काय करतं? सत्तेत नसल्यावर कोण काय करील? आता मी जर सत्तेत नसाल तुम्ही जर ते म्हणाले सत्तेत ना तर खिशातून देतो म्हणले होते ना ते. खिशातून मग आता त्यांची ते काहीतरी असेल दिले नाही हे तर मान्य आहे दिले ना? नाही पण आता घेऊ आता आमचा घेऊ. अधिकार आहे. दिले नाही हे मान्य आणि झालं ना? अधिकाराने आम्ही घेणार घेणार तुम्हाला मिळणार, ते मिळणारच. पण ते दिलं नाही, पण वेळेत दिलं नाही. 5 चे 10 लाख रुपये घेणार. त्यांनी 5 सांगितलं तर आम्ही 10 लाख रुपये घेणार. आता मिळतील म्हणजे मी भरून देईन. इकडे 2 जण उभा आहेत. शिंदेचे शिवसेनेवर अजय पाटील आहेत आणि एक मनोज गायके आहेत. ते लोक लयच मग तात्यांनी लयच कामं केले म्हणतात. तुम्ही सांगा आता मला कामं झाले का तात्याच्या काळात? यस नाही तर नो. झटपट सांगायचं. यस असेल तर यस. काम केलं त्यांनी. त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये एक सभागृह दिलता तात्यानं गावामध्ये मान्य मंदिरला, केलं पाहिजे. हां. पण ते गावातल्याच लोकांना माहिती नाही हा सभागृह कोणाचं चालू आहे गावामध्ये. अरे वा. म्हणजे पुतळ्याचं काय पुतळ्याला पैसे द्यायला दिले नाही? खरं आहे का ते? खरं सांग. नाही दिले. नाही, आम्ही स्वतः मान्य तिथे आहे ना? होतो. आम्ही त्यांचे हाडाचे कार्यकर्ते होतो. त्यांनी कबूल केलं तर पुतळा देऊ बा. पण त्यानंतर निवडणूक झाली 2017ची जिल्हा परिषद या ठिकाणी इथे येऊन त्यांनी घोषित केलं तर पण त्याच्यानंतर ते उपाध्यक्ष झाले. आज या गोष्टीला जवळपास 12 वर्ष लोटले. हो, तरी ते कट्टर शिवसैनिक म्हणतात त्यांची काही चूक नाही. मग आता कसं करायचं? चूक नाही मग चूक आहे कोणाची? बरं, एवढ्या दिवस शिवसेनेच्या विरोधात लढले चिकडगाव, खूप जोरदार भाषणं केली तात्यांनी. आता शिंदेची शिवसेने त्यांना उमेदवारी दिली. कट्टर शिवसैनिकांवरती अन्याय झाला का? वा, खरं सांगा. अन्याय तर झालाच ना. तुमचं गाव खूप भांडलं. तुमचं गाव खूप भांडलं. मी तुमच्या गावात आलो होतो. गाराज गावातला उमेदवार पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी लढलो. पण काय तुमच्या गावाला काय दिलं नाही? मीच आलो होतो तुमच्या गावात. गाराज गावातला उमेदवार हवा म्हणून लोक असं म्हणत होते. नाही, भूमिपुत्राची जी मागणी होती ना ती या देखील कुठल्याच पक्षाने मान्य नाही केली ना? कुठल्याच पक्षाने दिली नाही. भूमिपुत्र पाहिजे होता या सर्कलला. कुठल्याच पक्षाने ही भूमिपुत्राची दिली नाही मागणी. तुमच्या गावात एवढे चांगले नेते आहेत राव, मग काय का नाही आणू शकले तुम्ही तिकीट तुमच्या गावासाठी? हे वास्तव आहे गावाचं. या ठिकाणी कोणी पुढे येऊ शकत नाही या गोष्टीचा. सगळा विचार करून जर बघितला
आता मागच्या वेळेस बी बाहेरचेच उमेदवार होते, ते आले निवडून गेले, ते गेले म्हणतात डायरेक्ट, लोक म्हणतात आलेच नाही परत. त्यांच्या काळात चांगले काम झाले बापूंच्या? हा, बापूंनी बापू चांगले के पान बोलत है या. हो, बापूंच्या काळात चांगले काम झाले. का बरं बापूला काम एवढं चांगलं होतं, बापूने विकास केला, बापूला काम मतदारसंघ बदलावला तुम्ही? आम्ही कशाचं बदलला? मग कोणी आम्ही तर कोण म्हणलंच नाही ना. बर, जे कामाचे ते काम केलं, सांगाच लागेल ना, काम केलं असं नाही ना. पुतळ्याचं खरं आहे ना ते? हा, ते करायचं. काय 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 खरं? मी म्हणतो म्हणून नका म्हणू, खरं खरं तुम्ही सांगा. मी काहीच बोलत नाही आम्ही त्याच्यावर. साक्षीदार आहे त्याला, तिथं चिची तुम्ही जे तात्याने, मी ते ऐकू लागले, तुम्ही तात्याचे जे कामले सांगितले ना, काहीतरी सभागृह केलं म्हणून तात्याने का? गाववाल्याला माहित नव्हतं कोणी केला. तुम्ही तात्याचं काम तात्याचं काम चालू होतं, हम्म. ती सभागृह आणि हे पुतळ्याचं त्यांनी कबूल केलं ना, देतो म्हणून. मग आता काय झालं त्याचं? मग काही नाही, आम्ही गाववाल्यांनी सगळे मुलांनी, गावकऱ्यांनी, सगळ्यांनी आम्ही पुतळा या ठिकाणी बसून दिला. एवढ्या बायडीवर तात्या पैसे तुम्हाला देऊन टाकणार लगेच, आता पुतळा झाला समजून घ्या तुम्ही आता. चांगदेव कारभारी आहे, बाबा इथलेच आहे का प्रॉपर? रोज इथले नाही, कुठलं आहे गाव? रेंडळा हम्म? रेंडळा यावला तालुका नाशिक जिल्हा. मतदान इथंच आहे ना? हा, मतदान इथे किती वर्षांपासून स्थायी आहे इथं? 60 वर्ष. खूप निवडणुका बघितल्या असेल, किती? वाणी, आबा, तात्या, सर, आता सगळे बघितले तुम्ही? हा, सगळे बघितले. काय यावरची सगळे लोक एकत्र झालेत? जिकडे गाव जाईन तिकडं मजुराला जावं लागेल. आपण बाहेरचे म्हणून गावाच्या पाठीच राहायचं? हा, लोकशाहीत असं थोडी असतं काही. पण तरी बी खरं खरं सांगा, गाव कोणाच्या पाठीशी आहे? गावकरीन तो राव कोणाच्या काय पाठीशी करणार गाव आहे? मग? गावकरीन ते राव काय करणार आहे? आता गावकरी कोणाच्या पाठीशी? खरं खरं तुम्ही सांगा, हे बाहेर गावातले लोक खरं सांगत नाही मला. जेव्हा ते मला सांगतील त्यांचं ऐकणार नाही. आता सगळे गावातले लोक वेगवेगळं सांगणार आहे तुम्हाला, मग तुम्ही कसं एकाला दाबावं लागेल ना? बटन. आपण मग कुणीकडे काय ना एकाला दाबून द्यायचं, हम्म? ते सांगते त्याप्रमाणे टाकून दाबून द्यायचं बटन दाबून द्यायची, हा. काय विचार करायचे, गाव म्हणून ते करायचं. हा, बर बर. काय करता तुम्ही? काही नाही, आता थकलो. पगार बिगार येतो का काही शासनाचा? येत होतं पण आता काही मिळालं नाही तुमचे एवढं. नेते आहेत ना, कार्यकर्ते, त्यांच्याला सांगायचे ना, फाईल करून घ्यायची ना त्यांच्याकडून. तुमच्यासाठी योजना काढल्यात ना सरकारनं, पण ते आताच बंद झालं ना. त्यांना भेटा, तुम्ही ते करून देणार तुमचं काम. कोणते? ते लगेच हमी देऊन टाकले, तात्याचे पैसे देऊन टाकतो, तुमची योजना देऊन टाकतो. तात्याचे कार्यकर्ते साधे नाही राहिले आता. काय नाव तुमचं? माझं केशरचंद पंचारिया, बाबुळगाव खुर्द, बोरसर गटात. बोरसर गटात. बरं, मग आता आपल्या आदरणीय तात्यांचे चिरंजीव इकडे शिंदेचे शिवसैनिक उभा आहे, ठाकरेंच्या सेनेकडून तिकडून मनोज गायके आहे. साहेब सगळ्यांचं टफ आहे, कोणाचंच काही सांगू शकत नाही. हो, ज्याचं वजन जास्त तोच निवडून येणार नंतर. कसं मोजायचं हे वजन मग? आता नाही सांगू शकत ना. आता मी जर सांगितलं तर आमदार तिकून बोंब मारतो, इकून चौधरी अण्णा गावातला आहे, काय करा? हो, आम्ही कोणाचा आवाज करायचा? आवाज तर चौधरी येईल, आमचा चौधरी येईल. चौधरी गावातला माणूस आहे. चौधरी, हा, खालचा. वर्षाचं कसं करायचं मग? आता वरचं बी येणार ना, वरचं बी येणार. आता सगळे कार्यकर्ते तुम्ही कट्टर शिवसैनिक आहे का? शिवसैनिक आहे, पण शिवसेना 2 झाल्या ना आता. मग आता ते विचारायचं आता पुढं उभाटात राहा, पुढं मला ते देतात विचारायचं, राहा. खरी हा. शिवसेना कोणाची? हा? खरी शिवसेना? खरी शिवसेना तर आमदाराचीच आहे ना. हा, मग ते तात्या तिकडे मशालीत गेले होते, ते म्हणले उद्धव ठाकरेंची आहे खरी, तेव्हा म्हणत होते ते, आता नाही म्हणत ते. मग कसं करायचं आता हे? नाही आता काय सगळा गोळच आहे. कसा गोळ आहे तुम्ही सांगा ना. सगळं तुमचं ऐकायला आलो मी गोळ सगळा. अरे गोळ काय, आता मी काय बोलणार. तुम्ही शिवसेनेचे होता, जुनी एकत्र होती शिवसेना तेव्हा. आम्ही पहिल्यापासून सगळ्या घडामोडी पाहिल्या तर चिकडगाव कुटुंबाचं अख्खं राजकीय कारकीर्द शिवसेनेवर टीका करण्यात गेली होती. आता शिवसेनेकडून त्यांचा चिरंजीव उभा आहे. योग्य आहे काय? झालं का शिवसैनिकांसोबत योग्य झालं काय? ते तर योग्य नाहीच आहे, पण आता काय करते, ज्याचं वजन जास्त त्याच कार्यक्रम लागतो. कसं वजन नेमकं मला सांग, कसं मोजतात राजकीय वजन? राजकीय वजन म्हणजे सगळं वडील आमदार असल्यामुळे मुलाला तिकीट मिळालं काय हो? आता हे पहा, ज्याचं वरती लाईन क्लिअर आहे त्यालाच भेटतं साहेब. मग निष्ठावान हे जे लोक, आता हे तुमच्या गावातले कार्यकर्ते, हे जुने शिवसैनिक, यांना न्याय मिळाला पाहिजे होता ना. कोणाला? तुमच्या गावातले आता बोलत होते काका. अरे बाबा, ते काका काय तुम्हाला सांगतो, आता आमचे वजन कमी पडत आहे साहेब. आता तुमच्या गावानी जर म्हणाला असतं गावात यायचं नाही, आमच्या गावातला उमेदवार पाहिजे, इतर गावांनी केलं ना. अरे मोठे मोठे गावं पडेल आणि कोण पाहते 300 350 मतदार. नाही ना. हो, अण्णा चौधरीचं बरं आहे जरा.
अण्णा चौधरीने आमच्या गावातले काम केले, बाबुळगाव खुर्द. बाकीचं काही जास्त सांगू शकत त्याच्या सोबतच्या उमेदवाराला मारायचं का वरचं अजय पाटलाला मारायचं? नाही. दोन्हीला बी चालू आहे आता सगळं एक. वर्ग आहे की अरे हे तुम्हाला सांगतो, शिवसेनेवाले थोडे भारी पडतील, पण अण्णा बरं भारी चालू आहे पडतील. जमान. हे कसं? सगळं पाटील शाहीवर मतदान होणार साहेब. काही लक्ष्मी बिक्ष्मीचं काही नाही ना इकडे काही? कोणतं लक्ष्मी बिक्ष्मी बिगर लक्ष्मीचं काहीच चालत नाही आता. हो, कोण भारी पडेल लक्ष्मी वाटायला? लक्ष्मी वाटायला आता ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तोच पैसा सांगता येत नाही ना दिसत साहेब. असेल ना मार्केटमध्ये जरा चाललेत असेल ना रे, झालो नाही सांगत नाही ना. नाही रेट चुपी. कुठला नाही अजून. नाही रेटचं काय रेट चालू आहे. हो, रेटचं काही नगरपालिकेला 5,000 पण साहेब आमचे मित्र आहे अण्णा चौधरी, आम्ही पैसे नाही घेऊ शकत ना साहेब. मित्रासाठी हा मग लढायचं. लढायचं आता जे होईल ते तर काय होईल तेच. हो, पण तुम्हाला एक सांगतो, ज्याच्याकडे जोर है, जिसके पास दम आहे. काठी है, हा. उसकीच भैंस है. बस. हो, मग आता गावकऱ्यांनी मशालच घ्यायची ठरवलं काय? मग आता गावात तर त्याला मतदान करावंच लागणार आहे साहेब. गावातला मित्र आहे. दुसरी गोष्ट गहू खाऊ घालतो, तांदूळ खाऊ घालतो, तेल बी पाजतो, सगळं चालू आहे. नाल्या केल्या म्हणून मशाल मशाल तर आमच्या गावात 90% मशाल होणार. खूप 1952 पासून तर आतापर्यंत निवडणुका ईव्हीएम वर योग्य होती निवडणूक का बॅलेट पेपरवर योग्य होती? बॅलेट पेपरच योग्य होतं. तर हे लोक म्हणतात ईव्हीएम बीव्हीएम खरं नाही. खरं आहे का? खरं नाही. खरं नाही. विश्वास नाही राहिला त्याच्यावर. बॅलेट पेपरवर पाहिजे होती का निवडणूक? हे लोक म्हणतात हे मशीन बिशीन हॅक करतं म्हणे भाजप महायुतीचं सरकार. काही हो ते सांगता येत नाही. बॅलेट पेपरवर इलेक्शन पाहिजे. पण आता ऐकणार नाही ना बाबा आपलं कोणी. नाही ऐकत तर आपलं राहिलं. आपलं कोणतं काय काम बिघडलं. आपलं अधिकाराचं काय? मग अधिकार म्हणतात ना लोकशाहीत अधिकार. त्या अधिकाराचं काय लोकशाहीचा करायचं? अधिकार बदला हक्क बदलायचा त्यावेळेला बदलून देऊ. बरं. नाव सांगा. मधुकर सर्व कारच. बर. कुठल्या पक्षाचं काम करता? मी कोणतंच करीत नाही. आता हे नोटाचं बटन दाबायचं आणि मोकळं होऊन जायचं. काऊन नोटा काय लोक नाही अजिबात नाही. हे काय कामाचे नाही. हे सगळे पोटरी लिडर बिडर. कसं? नाही चुकीचं आहे. एक मिनिट प्रकाश होतो मग. नाही चुकीचं आहे. हे आम्हाला आवडत नाही आतापर्यंत. माझं जाऊ द्या. मी काय म्हणतो, आता जिल्हा परिषदची निवडणूक लागली. माझे आमदार भाऊसाहेब चिकडवारचा मुलगा शिंदेच्या शिवसेनेकडून आहे. ठाकरे गटाकडून इकडे मनोज गायके आहे. ते लोकांना मी तिकडे भेटलो, ते काय पुतळ्याचं सांगू लागले. काय ते तात्यांवर पुतळ्याच घेऊन बसलो तुम्ही गावकरी. काय विषय तो सांगा बरं तुम्ही पटापटा मला. अहो त्यांनी काम नाही केलं. लोकांची ओरड आहे गावामधून म्हणून. भाऊसाहेब तात्याबद्दल लोक नाराज आहे. कसे नाराज आहे? आता तो अंतर्गत भाग आहे. मी नाही सांगू शकत. आता तुम्ही गावकरी आहे, तुम्ही गावकरी आहे. आमच्या मनाला नाही पसंत आहे. आता अजून एक प्रश्न विचारतो. चिकडगाव कुटुंबाचा अख्खी राजकीय कार्यकर्ता शिवसेनेवर टीका करण्यात गेली आहे. चिकडगाव कुटुंबाने शिवसेनेवर टीका नेहमी करत आलेले आहेत. इकडे निष्ठावान शिवसैनिक दुखावला म्हणतात. लोक म्हणतात आम्हाला हे 100% खरं. हे 100% खरं. कार्यकर्त्याला तिकीट दिले नाही. बिलकुल नाही. आमदाराचं, अजिबात. माझ्या हे तर मान्यच नाही आम्हाला. हं? हे तर मान्यच नाही. राईट. आयत्या बेळात नागोबा कोण असेल तर तुम्ही समजून घ्या. आमच्या तोंडाहून नाही कबूल करायचं. जनतेला सारं माहिती. बरं, ते तुमच्या गावात पुतळ्याचा काय विषय होता? पुतळ्याला पैसे मागितले होते, दिले नाही, झाले नाही. काय झालं नेमकं? ते आता त्याच्या अंतर्गत दुसरे लोक आहे ते आम्ही त्याच्या 12 भानगडीत जातच नाही. पहिलंच तुम्हाला स्पष्ट सांगितलं. तात्याने कबूल केलं होते. खरं आहे का? चर्चा आहे गावामध्ये. कबूल करलं आहे की नाही आहे. पण चर्चा एका जणांनी व्हिडिओ पण दाखवला मला. हा बरोबर आहे. तुम्ही बोलते ते बी खरं आहे. चर्चेचा विषय हा आहे. ते खरं आहे. मग इकडे ठाकरेंच्या उमेदवाराचा पारडा मजबूत आहे का शिंदेची शिवसेना? आता सध्या पारडं दोघांचं भारी चालू आहे. वा रे वा. राइट. ग्रेट. अभी उसके बाद क्या होगा वो पता नहीं. वो देखने को क्या करना पड़ेगा फिर? देखने को कुछ नहीं करने का. सीधा सीधा वोट मार के मोकला हो जाने का. नोट नहीं मारने का. नोट नहीं वोट 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 वोट. तात्या ने बहुत काम करे बोले लोगों ने. नहीं तात्या के ऊपर लोग नाराज भी है. ऐसा कैसा है अभी है आदमी वो ऐसा. वो अपने को नाम नहीं रखने का उनको. तात्या को भी माजी आमदार है वो. हाँ ये भी शिंदे सरकार के अभी फैसिलिटी चालू है. लोगों को शिंदे का तरफ भी भाग रहे लोग, उधर भी भाग रहे. किशोरराव कुठले तुम्ही? मालेगाव. मालेगाव मालेगाव नालेगाव. कोणत्या गटात? मालेगाव. मालेगाव मोठं मालेगाव. हे मालेगाव. कुठल्या गटात येतं ते? बोरसर मध्ये. मग आता तुम्ही गावातले नाही कसं? ह्या गावातले. मग ते तात्या तुमच्या गावात आलो तुम्ही मनूरला. बाजूला गाव आहे तुमच्या मनूरला. 4 किलोमीटर लांब. काय यंग पिढीची काय भूमिका आहे? माझ्या आमदाराच्या पोराच्या पाठीशी का? सर्वसामान्य याच्यात लक्षच घालत. काऊन?
नाही काम करणारं कोणीच नाही ना. सगळे चाटा मारणार आहे. हो आता काय करायचं या निवडणुकीत? बस नोटाचं बटन दाबायचं. नोटा? कोणत्या नोटा? नोटाचं बटन असतंय त्याच्यामध्ये, ते बटन दाबायचं. लोक मध्ये वेगळ्याच नोटात बोलू लागले.